पेठ व दिंडोरी तालुक्यातील जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने दखल घेत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी गोळशी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन 2 तास सुरू होते। प्रशासनाने घेतली दखल। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार पेठ व दिंडोरी यांनी निवेदनातील मुद्दे क्रमांक 6 व 7 संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार विशेष सहाय्य योजना व शिधापत्रिका रेशन कार्ड संबंधित पात्र अर्जांवर जलद गतीने कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे। प्रशासनाने या प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले। पाणी टंचाईच्या प्रश्नावरही प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्याचे जाहीर केले। पेठ व दिंडोरी तालुक्यातील गाववाडी वस्त्यांमध्ये पाणी टंचाई भासल्यास 7 दिवसांच्या आत उपाययोजना करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले। याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीवरही कारवाईची भूमिका घेण्यात आली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक करण्यात आले असून दैनंदिन ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्याचा आदेश देण्यात आलाय। कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय। भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे प्रश्न पुढे आले असून प्रशासनानेही त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत अंमलबजावणीची हमी दिली आहे। तालुक्यातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं चित्र यामुळे स्पष्ट झालंय। या आंदोलनावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर कणोजे तसेच उत्तम चौरे, संतोषभाई, तुकाराम सोतवे, सरपंच लक्ष्मण जाधव, छगन गवळी, नामदेव गोडगी, राम गाडवे, दिलीप शेवरे, सुरेश गवळी, वामन शेखरे, एकनाथ राऊत, शामराव शिंदे, भास्कर राऊत, सुनील ठेपडे, बदादे बाबा आणि सुरेश गांगोडे उपस्थित होते। गोळशीपाटा येथे दिंडोरी पेठ तालुक्यातील जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या संदर्भात 11:30 वाजता या ठिकाणी रस्ता रोकोला सुरुवात करण्यात आलेली आहे। जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी आहेत, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आहेत, दोन्ही तालुक्याचे गट विकास अधिकारी आहेत, दोन्ही तालुक्याचे आरोग्य अधिकारी, दोन्ही तालुक्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी 1.5 तास होऊन पण या ठिकाणी आंदोलकाच्या ज्या काही समस्या आहेत तो जो मार्ग काढायला पाहिजे होता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून मी संबंधित विभागाचे आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। एक इशारा देतो, जर या ठिकाणी आज 1 तासामध्ये हजर राहून आमच्या समस्याचं निराकरण केलं नाही तर उद्यापासून संबंधित विभागाचे कार्यालय याला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा मी या संघटनेच्या वतीने देतो। त्याचबरोबर गोरगरीब लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत। जल जीवन मिशन सारखी योजना आज धुळकात पडलेली आहे। तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर गोरगरीब लोकांचे रेशन कार्डचा प्रश्न आहे, गोरगरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाकडे या प्रशासनाने उतामून डोळेझाक केलेले आहे आणि यांना जाग आणण्यासाठी आजचा रस्ता रोको मोठ्या संख्येने आपण करत आहोत। आणि हा रस्ता रोको जोपर्यंत संबंधित विभागाचे लेखी आपल्याला भेट नाही तोपर्यंत हा रस्ता रोको चालू राहील असं मी या ठिकाणी सर्वांना सांगतो। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।